आहे. आपलं जर त्यांनी दाखले द्यायला जर चालू केलं तर सगळ्या मराठा समाजाचा फायदा होईल. पण ही सरकारची कुठेतरी मानसिकता नाही आहे आणि हे असे काही भुकणारे 2-3 कुत्रे मार्केटमध्ये सोडलेले यांच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष करायचं आहे. मनोज या सूर्योदयच्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या मराठा बांधवांना विनंती करतो, मनोज दादा आमरण उपोषणाला बसणारे, उन्हात बसणारे भावांनो, आपली ही आता आरपारची लढाई आहे. प्रत्येकाने आंतरवाली सराटी या ठिकाणी म्हणजे 30लाच या असं म्हणत नाही, जसा जसा वेळ मिळेल तसं तसं सगळ्यांनी आंतरवाली गाठायची, आपले कामं धंदे बघून. कारण पेरणीचे दिवस आहेत. मनोजदादांचा स्पष्ट आदेश आहे की ऊन जास्त आहे आणि पेरणीचे दिवस आहे, त्यामुळं सगळे येऊ नका असं मनोजदादा म्हणतायत. पण पुन्हा एक दिवस जातीसाठी आपल्याला द्यावंच लागणार आहे. 40-45 वर्षाची लढाई आहे. आपण 40-45 वर्षापासून लढतोय, दमलेलो नाही. 3 वर्ष आपल्या आंदोलनाला झाले, पण बरंच काही मिळवलेलं आहे, बरंच काही मिळवायचं आहे. त्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी 6च्या 6 कोटी मराठ्यांनी उभं राहा, एवढीच तुम्हाला विनंती. खरं तर या ठिकाणी उदय सामंत आले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केली. यावर देखील मोठ्या चर्चा ज्या आहे ते पाहायला मिळाल्या. मनोज जरांगे पाटील आजपर्यंत कोणाच्याच बापाचं ऐकलेलं नाही आहे. म्हणजे ते लेकरा बाळाचं ऐकत नाही, त्यांच्या स्वतःच्या वडिलाचं ऐकत नाही. त्यांचं असं असतं की 6 कोटी मराठ्यांचं टार्गेट त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं असतं. हे मंत्री, आमदार, खासदार हे सगळे येतात. हे म्हणजे काही काही तर बंद दाराआड तुम्ही म्हणता ना, काही काही बंद दाराआड पाया पडतात की दादा तुम्ही हे उपोषणं करू नका, हे नका करू. त्यांना पब्लिकली तुमच्या कॅमेऱ्यासमोर हे करता येत नाही. मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा प्रामाणिक माणूस आजपर्यंत झालेला नाही, होणार नाही. कुणापुढं झुकलेले नाही, वाकलेले नाही, 1 रुपया कोणाचे लाजिनदार नाही चहाचे. त्यामुळं त्या छाती ठोकपणे जे सरकारला भेटते, या सरकारनं जर मॅनेज केलं असतं, मॅनेज करून करून कसं करेन मॅरेज. अहो, आमचा 6 कोटी मराठा समाज आहे. आम्ही 1-1 रुपया जर जमा केला तर 6 कोटी जमा होते. आम्ही 10-10 रुपये जमा केले तर 600 कोटी होते. अहो, आम्ही 1000-1000 रुपये जर केले तर 6000 कोटी होते. कोणत्या सरकारमध्ये दम आहे हो? अहो, आम्हाला पैशाची गरज नाही. तो माणूस सर्वसामान्य, आज त्यांच्याकडं 4 व्हीलर नाही स्वतःची, लोकांच्या 4 व्हीलरमध्ये आम्हाला फिरावं लागतं. इतका प्रामाणिक माणूस आहे. पत्राचं घर आहे हो. उपोषण टाळायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? आमचं सगळ्यांचं प्रामाणिक मत आहे की मनोज दादाने उपोषण नाही करू. आमच्यासारखे मावळे कित्येक जण बलिदान द्यायला तयार आहे. कारण सेनापती महत्त्वाचा असतो, कुठल्याही युद्धामध्ये सेनापती महत्त्वाचा असतो आणि आमचा सेनापती आम्हाला ठेवायचा. आमच्यासारखे कित्येक मावळे याच्यासाठी शहीद झाले, तरी आम्ही शहीद व्हायला तयार आहे. किंवा मनोज दादाने जो आदेश देतील तो आम्ही फॉलो करायला तयार आहे. मग मनोज दादानं कुठलाही आदेश देऊ. आजपर्यंत त्यांनी शांत राहण्याचा आदेश दिला म्हणून आम्ही सगळेजण शांत आहे. त्यांनी जी भूमिका सांगितली आम्ही त्या गोष्टीला तयार आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी मराठा बांधवांचे येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स आंतरवाली सराटीमधून मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश बडिया, जालना.